वाराणसी आपल्या भारतीय संस्कृतीत पवित्र स्थळ म्हणून ओळखलं जाणारं शहर। या शहराचं सांस्कृतिक महत्त्व जितकं जास्त तितकंच देशाचे पंतप्रधान इथले खासदार असल्यानं याचं राजकीय महत्त्व सुद्धा जास्त आणि कित्येक पर्यटकांसाठी आजही खरा भारत म्हणजे वाराणसी। छोट्या मोठ्या गल्ल्यांनी घाटांनी सजलेलं हे वाराणसी सध्या मात्र हादरले। त्यामागचं कारण सुद्धा गंभीर आहे। वाराणसीमध्ये एक अत्याचाराची घटना घडली। एका 19 वर्षांच्या मुलीवर 7 दिवस अत्याचार झाले 23 तरुणांकडून। यामध्ये तिचे काही मित्र होते तर काही जण मित्रांचे मित्र। हे प्रकरण उघडकीस आलं आणि सगळ्या देशालाच धक्का बसला, कारण सलग 7 दिवस ही तरुणी अत्याचार सहन करत होती। कुणी तिला चौकात नेऊन सोडायचं तर कुणी घाटावर। या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन लागलं वाराणसीमधल्या बेकायदेशीर हुक्का बारसोबत। हे प्रकरण नेमकं आहे काय, ते उघडकीस आलं कसं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली 29 मार्च 2025ला। वाराणसीच्या लालपूर भागात राहणारी 19 वर्षांची तरुणी मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी 29 तारखेला ती घरातून बाहेर पडली, पण त्या रात्री ती घरी आलीच नाही। तिच्या घरच्यांनी तिला फोन लावला, कॉन्टॅक्ट करायचा अनेकदा प्रयत्न केला, पण एकदाही कॉन्टॅक्ट झाला नाही। दुसरा दिवस उजाडला, मुलगी घरी आली नाही। घरच्यांनी तिच्या मित्रमैत्रिणींकडे, आपल्या नातेवाईकांकडे चौकशी केली, पण याचा काहीच फायदा झाला नाही। एका मागोमाग एक दिवस जात राहिले। 4 एप्रिलचा दिवस उजाडला आणि घरच्यांनी ठरवलं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची। घरचे लालपूर पोलीस स्टेशनमध्ये गेले, मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली आणि त्याच दिवशी मुलगी घरी आली। सुरुवातीला मुलगी सुखरूप घरी आली या गोष्टीमुळे घरचे खुश होते, पण मुलीसोबत नेमकं काय झालं याची जरा सुद्धा आयडिया त्यांना नव्हती। 4 तारखेला ती घरी आली आणि काहीही न बोलता झोपून गेली। 5 तारखेचा दिवस सुद्धा ती काहीच बोलली नाही, झोपून राहिली। ती इतके दिवस कुठे होती, ती सुखरूप आहे का, असे अनेक प्रश्न तिच्या घरच्यांना पडले होते आणि याचं उत्तर मुलीनंच दिलं। 6 एप्रिलला तिनं आपल्या घरच्यांना सांगितलं की मागचे 7 दिवस आपल्यावर अत्याचार झाले, आपल्याच मित्रांकडून आणि काही अनोळखी लोकांकडून, एकूण 23 जणांकडून। या तरुणीला तिच्याच काही मित्रांनी किडनॅप केलं होतं, अत्याचार करून ब्लॅकमेल केलं होतं। घटना धक्कादायक होती, पण नेमकं काय घडलं याचं उत्तर मिळवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं। या तरुणीनं घरच्यांना सगळा घटनाक्रम सांगितला, जो हादरवणारा होता। 29 मार्चला तरुणी मैत्रिणीच्या घरून आपल्या घराकडे येत होती, तेव्हा तिला रस्त्यात राज विश्वकर्मा नावाचा तिचा मित्र भेटला। राज तिचा क्लासमेट। राजने तिला फूस लावून पिशाच्च मोचन भागातल्या एका हुक्का बारमध्ये नेलं, तिला नशा करायला भाग पाडलं आणि रात्रभर अत्याचार करत तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा काढला। जे काय घडलंय त्याबद्दल कोणाला सांगितलं तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली। दुसऱ्या दिवशी 30 मार्चला राजने या तरुणीला रस्त्यावर सोडून दिलं आणि तिचा मोबाईल काढून घेतला। तरुणी तशीच घराकडे निघाली, पण राजने या सगळ्या प्रकाराची माहिती आपला मित्र समीरला दिली होती। समीरनं या तरुणीला रस्त्यात गाठलं आणि राजने काढलेल्या व्हिडिओवरून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। समीरसोबत त्याचा आणखी एक मित्र होता। दोघांनी तिला हायवेजवळ असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नेलं, तिला जबरदस्तीने अंमली पदार्थ दिले आणि तिच्यावर अत्याचार केले। या तरुणीनं विनवणी केल्यानंतर समीरनं तिला नदेसरला सोडलं, पण समीरनं ही गोष्ट आपला मित्र आयुषला सांगितली आणि आयुषनंही ब्लॅकमेल करत या तरुणीचा फायदा घेण्याचा प्लॅन आखला। 31 मार्चला आयुष आणि आयुषच्या दानिश, अनमोल, साजिद, सोहेल आणि झहीर या मित्रांनी तरुणीला कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये नेलं। तिथं तरुणीला अंमली पदार्थ दिले आणि तिच्यावर अत्याचार केले। आरोपींनी तरुणीला याची माहिती कोणाला दिली तर जीव घेऊ अशी धमकी दिली, पण या सगळ्यात सतत अंमली पदार्थांची नशा आणि वारंवार होणारे अत्याचार यामुळे तरुणी शॉकमध्ये होती। तिला वेळेचं भान नव्हतं, आपल्यासोबत काय होतं याचा अंदाज लागत नव्हता। आरोपी सुद्धा तिला सतत नशेत ठेवत होते। आपल्यासोबत काय होतंय, आपण घरी कसे जाऊ शकतो, कुठलीच गोष्ट तिला समजत नव्हती आणि याचाच फायदा साजिद नावाच्या तिच्याच मित्राने घेतला। 1 एप्रिलला साजिद तिला भेटला, त्याच्यासोबत आणखी एक जण होता। साजिदने तिला मदत करायचं आश्वासन दिलं। तिला हायसं वाटलं, पण घडलं भलतंच। साजिद आणि त्याचा मित्र या तरुणीला गर्ल्स हॉस्टेलला नेण्याच्या निमित्ताने एका हॉटेलमध्ये घेऊन गेले, पण तिथे आधीच 3 अनोळखी तरुण होते। मग त्या सगळ्यांनी तिला हॉटेलमधल्या एका कस्टमरला जबरदस्तीने मसाज द्यायला लावला। तरुणीने याला विरोध केला, पण तिथे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले आणि तरुणीला हॉटेलच्या बाहेर काढलं। हॉटेल बाहेर तरुणीला इम्रान नावाचा एक तरुण भेटला। इम्रानने जबरदस्तीने तिला एका वेगळ्या हुक्का पार्लरमध्ये नेलं, तिला अंमली पदार्थ देऊन अत्याचार केले। जेव्हा तरुणीने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली, तेव्हा त्यानं भीतीपोटी तिला हॉटेल बाहेर काढलं। हे दृष्टचक्र इथंच संपलं नाही। 1 एप्रिलला साजिद नावाचा दुसराच तरुण तिला भेटला।
तो आणि त्याचा मित्र तिला घेऊन एका गोडाऊनमध्ये गेले. तिथे अत्याचार झाले. साजिदनं तिला एका मित्राच्या रूमवर नेलं. तिथेही तिच्यावर अत्याचार झाले. या रूममधल्या तिघांनी तिला एका अनोळखी ठिकाणी सोडून दिलं. हुक्का पार्लरमध्ये तिला सतत अंमली पदार्थ दिले जात होते. त्यामुळं तिला काय होतंय हे समजायला काहीच मार्ग नव्हता. ती सिगरा भागातल्या IP मॉलच्या इथं गेली आणि रात्रभर तिथंच बसून राहिली. 2 एप्रिलला मॉलपाशी तिला तिचा मित्र राज खान त्याच्या एका मित्रासोबत भेटला. तिनं राजकडे मदत मागितली. भूक लागल्याचं सांगितलं. तेव्हा राजनं तिला आपल्या घरी नेलं. दिलासा दिला आणि नूडल्स खायला दिल्या. तिला जरा बरं वाटलं. पण पुढच्या काही क्षणात तिला चक्कर यायला लागली, कारण राजनं नूडल्समध्ये अंमली पदार्थ मिसळले होते. मग राजने तिचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, पण तिने प्रतिकार केल्यामुळे राजने तिला वाराणसीच्या 80 घाटावर नेऊन सोडलं. तरुणीची अवस्था अतिशय वाईट झाली होती. अशा परिस्थितीत घरी कसं जायचं असा प्रश्न तिला पडला होता. 3 एप्रिलला तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, पण ती नशेत असल्यामुळे झोपली. तरुणीने मैत्रिणीला काही सांगितलं नाही. 3 एप्रिलच्या संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा वाटेत तिला दानिश भेटला. दानिशने तिला धमकावलं आणि आपल्यासोबत यायला लावलं. मग तरुणी आणि अजून एका मित्राला घेऊन दानिश एका मित्राच्या रूमवर गेला. रूमवर आधीपासूनच शोएब, सोहेल आणि आणखी एक जण होता. सगळ्यांनी तिला अंमली पदार्थ जबरदस्तीने दिले आणि पुन्हा अत्याचार केले. तशाच अवस्थेत तरुणीला वाराणसीच्या चौका घाटावर सोडलं. मग तिला आठवलं की जवळच आपल्या आणखी एका मैत्रिणीचं घर आहे. ती त्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिथून 4 एप्रिलला आपल्या घरी गेली. 2 दिवस ती नशेच्या अंमलाखालीच होती. त्यामुळं काहीही न बोलता झोपून राहिली. मग 6 एप्रिलला तिने घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. हादरून गेलेल्या घरच्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी आत्तापर्यंत 9 जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांची 3 पथकं बाकीच्या आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करतायत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बरेचसे आरोपी वाराणसीमधल्या हुकुलगंज आणि लल्लापुरा एरियातलेत. पकडलेल्या 9 जणांपैकी बऱ्याच जणांना पोलिसांनी 6 एप्रिललाच पकडलं, पण आरोपींपैकी बरेच जण अल्पवयीन असल्याचा पोलिसांना संशय आहे. तरुणीने 7 जणांची नावं सांगितली होती. तसंच तिच्यावर अत्याचार करणारे अनोळखी किती जण होते हे पण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सुरुवातीला आरोपींना अटक करत बाकीच्या आरोपींची माहिती काढून घेतली. राज विश्वकर्मा, साजिद, राज खान, आयुष, समीर, दानिश हे सगळे तरुणीचे मित्र होते. यातल्या आयुष आणि दानिशला तरुणीच्या वडिलांनी पहिल्याच दिवशी ती कुठे आहे याची चौकशी करायला फोन केला होता. पण या दोघांनी फोन उचलले नाहीत, कारण या प्रकरणातले आरोपी हे दोघंही होते. अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी काही जण तरुणीचे क्लासमेट्स होते, तर काही जण सोशल मीडियावर झालेले मित्र. पण या सगळ्यांनी प्लॅनिंग करून अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे, कारण एकाने अत्याचार केल्यावर दुसऱ्याला या तरुणीबद्दल माहिती समजायची आणि ब्लॅकमेल करत अंमली पदार्थ देत पुन्हा अत्याचार केले जायचे. या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन वाराणसीमधल्या हुक्का पार्लरशी सुद्धा लागतंय, कारण या प्रकरणातले बरेच आरोपी हे हुक्का पार्लर चालवणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये हुक्का पार्लर्सला बंदी आहे, पण वाराणसीच्या सिगरा या काहीशा शहरी भागामध्ये सर्रास हुक्का पार्लर्स चालवले जातात हे आता स्पष्ट झाले. दर 15 दिवसांनी इथे एक नवीन हुक्का पार्लर उघडलं जातं. याच हुक्का बारमध्ये या तरुणीला अंमली पदार्थ दिले गेले. तिच्या पोटात अन्न कमी आणि अंमली पदार्थ जास्त अशी तिची अवस्था झाली आणि त्याचाच फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. सलग 7 दिवस अत्याचार करणाऱ्यांमध्ये तिचे मित्र होते आणि या हुक्का बारचे मालक, चालक असे व्यावसायिक सुद्धा. बहुतांश वेळा अत्याचार झाले ते ठिकाणही हुक्का बारच होतं. या घटनेत इतर आरोपींचा शोध अजून सुरू आहे, पण सध्या तरी ही तरुणी धक्क्यात आहे आणि तिचे आई वडील सुद्धा. त्यांचं काउन्सिलिंग सुरू आहे, पण हा धक्का सहज पचणारा नाही. या तरुणीला स्पोर्ट्स वुमन बनायचं होतं. ती मोठी स्वप्न बघत होती, ज्यांना हादरा दिला तिच्याच मित्रांनी तिच्याच शहरात सलग 7 दिवस अत्याचार करत.